आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्लावरची डिझाईन कशी बनवायची हे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर हा जो आकार दिलाय तर त्यावरती आपल्याला पानाची डिझाईन बनवायची आहे। तर ती डिझाईन कशी बनवली हेही मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात अगोदर आपण हे जे फ्लावर आहे तर ते फ्लावर तयार करून घेऊ। त्यासाठी इथं मी शुगर बीटचे आहेत तर ते घेतलेत। हे शुगर बीट जे आहेत तर ते A1 क्वालिटीचे शुगर बीट मी इथं घेतले। त्यानंतर या प्रकारचे कट पाईप घेतलेत। कट पाईप मोठ्या साईज मध्ये पण येतात, मी इथं छोट्या साईजचे कट पाईप घेतलेत। सगळ्यात अगोदर आपण हा जो फुलाचा आकार काढलेला आहे तर त्यावरती शुगर बीट जे आहेत तर ते टाकून घेऊ। हा मध्ये जो आपण गोल आकार काढलेला आहे तर त्यावरती आपल्याला अगोदर शुगर बीट टाकून घ्यायचे। 2 शुगर बीट टाकल्यानंतर चेन स्टिच टाकून घ्यायची। त्यानंतर पुन्हा शुगर बीट टाकून घ्यायचे। असं करत आपल्याला हे जे फ्लावर आहे तर ते पूर्ण कंप्लीट करत न्यायचे। चेन स्टिच कशी करायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी चेन स्टिच कशी करायची, मोती वर्क कसं करायचं, कुंदन वर्क कसं करायचं याबद्दल सर्व काही व्हिडिओ डिटेलमध्ये टाकलेले आहेत। तुम्ही जर ते बघितले नसतील तर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला ते बघायला भेटतील। या प्रकारे आपल्याला फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या तयार करून घ्यायच्यात। एक पाकळी तयार झाल्यानंतर आपल्याला इथं एंड नॉट टाकून घ्यायची आहे। त्यानंतर दुसऱ्या पाकळीला बरोबर इथनं सुरुवात करायची आहे। हा जो आपण शेप काढलेला आहे तिथूनच आपल्याला ही सुरुवात करायची पुन्हा। इथं मी वर्क करण्यासाठी वुडनची जी सुई आहे तर ती वापरली आहे। तुम्ही पण याच प्रकारची वुडनची सुई जी आहे तर ती घ्या मणी टाकण्यासाठी। या सुईमध्ये काय होतं, जास्त मणी बसतात आणि आपल्याला सारखे सारखे मणी घ्यावं लागत नाही। तुलिपच्या सुईमध्ये कमी प्रमाणात मणी बसतात, त्यामुळे आपल्याला सारखे सारखेच मणी घ्यावे लागतात। तर या प्रकारे आपल्याला हे ज्या सर्व पाकळ्या आहेत तर त्या तयार करून घ्यायच्यात। एका ताईंची मला कमेंट आली होती का तुम्ही ब्लाऊजसाठीचं जे मेजरमेंट आहे तर त्यावरती व्हिडिओ बनवा। मेजरमेंटवरती जो व्हिडिओ आहे तर तो मी अगोदरच अपलोड केलेला आहे। तर तुम्हाला गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला तो बघायला भेटेल। त्यामध्ये मी तुम्हाला तयार ब्लाऊज जे आहे तर त्या तयार ब्लाऊजवरून मार्किंग कशी करायची हे सांगितलेलं आहे। त्याचबरोबर टेपने डायरेक्ट मार्किंग कशी करायची हे पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर बाहीसाठी मार्किंग कशी करायची हेही मी सांगितलेलं आहे। तुम्ही जर ते बघितले नसतील तर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला ते बघायला भेटतील। त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे।
या प्रकारे आपल्याला हे ज्या पाकळ्या आहेत तर त्या तयार करून घ्यायच्यात आणि शेवटी एंड नळ देऊन घ्यायची। या प्रकारे आपण इथं पॅक करून घेतले। याच प्रकारे हे पुढचे जे 2 फुलं आहेत तर ते पण आपल्याला तयार करून घ्यायचेत। हे जे फुलं आहे तर त्यामध्ये आपल्याला सिल्क थ्रेड टाकायचं आहे। त्यासाठी आपल्याला साधी सुई लागेल जी आपण हात शिलाईसाठी यूज करतो, पण त्यापेक्षा थोडीशी ही जाड आहे। त्यानंतर धाग्याला खालच्या साईडने एक गाठ देऊन घ्यायची। सुईमध्ये मी 4 ते 5 पदरी धागा ओवून घेतलाय। त्यानंतर ही जी आपली पाकळी आहे तर त्या पाकळीच्या बरोबर मध्यभागी आपल्याला ही जी सुई आहे तर ती वरती काढून घ्यायची आहे। पुन्हा दुसऱ्या साईडने आपल्याला ही सुई जी आहे तर ती खाली टाकून घ्यायची आहे आणि धागा जो आहे तो सर्व खालच्या साईडने खेचून घ्यायचा आहे। धागा जो आहे तो एका हाताने पकडून ठेवायचा, ज्यामुळे धाग्यामध्ये गुंता होत नाही। आता आपण सुई अगोदर जिथून वरती काढली होती तिथूनच पुन्हा आपल्याला सुई वरती काढून घ्यायची आहे। पुन्हा दुसऱ्या साईडने सुई आपल्याला खाली टाकून घ्यायची आहे। याच प्रकारे आपल्याला ही जी पाकळी आहे तर ती पूर्ण तयार करून घ्यायची आहे। या प्रकारे मध्यभागी आपल्याला सुई वरती काढल्यानंतर दुसऱ्या साईडला आपल्याला ही सुई जी आहे ती खाली टाकून घ्यायची। पुन्हा तिथूनच सुई वरती घेऊन पुन्हा खाली टाकून घ्यायची। याच प्रकारे हे ज्या पाकळ्या आहेत तर सर्व मी इथं तयार करून घेतल्यात। तुम्ही पण याच प्रकारे हे ज्या पाकळ्या आहेत तर त्या तयार करून घ्या। मधला जो गोल सर्कल आहे त्यामध्ये आपल्याला फ्रेंच नॉट टाकायची आहे। अगोदर ह्या सर्व ज्या पाकळ्या आहेत त्या तयार करून घ्यायच्या आणि त्यानंतर मधल्या सर्कलमध्ये फ्रेंच नॉट टाकायची। बाकीचे जे फुलं आहेत तर ते सर्व याच प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचे। मी इथं एकच फूल कसं बनवायचं हे दाखवलंय। बाकीचे फुलं जे आहेत तर ते मी याच प्रकारे तयार करून घेणार आहे। त्यानंतर हा जो मधला गोल सर्कल आहे तर त्यामध्ये आपल्याला बरोबर मध्यभागी या प्रकारे सुई वरती काढून घ्यायची आणि एका हाताने आपला हा जो धागा आहे तर तो ओढून धरायचा आणि सुई धाग्यावरती ठेवून या प्रकारे फिरवून घ्यायची आणि त्यानंतर खाली टाकून घ्यायची। तर इथं आपली फ्रेंच नॉट जी आहे तर ती तयार होईल। याच प्रकारे फ्रेंच नॉट देत आपल्याला हे भरून घ्यायचे। तर इथं आपलं सुंदर असं फ्लावर तयार झाले। तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या छानशा अशा व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला पानाचा शेप कसा काढायचा हे सांगणार आहे।